गायक, संगीतकार, दिग्दर्शक आणि निर्माता अशी ओळख असलेले अवधूत गुप्ते सध्या सारेगमप या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेतून समोर येत आहेत. पण गायक ते परीक्षकापर्यंतचा प्रवास अवधूत गुप्ते यांच्यासाठी सोपा नव्हता. अनेकांचं मार्गदर्शन आणि स्वतःच्या मेहनतीमुळे हा पल्ला गाठलाय. पण या प्रवासात गायिका वैशाली सामंतचा मोठा वाटा आहे, असं महाराष्ट्र टाइम्सच्या मुलाखतीत अवधूत गुप्ते यांनी शेअर केलं. वैशाली सामंत ही माझ्यासाठी केवळ सहकारी किंवा मैत्रीण नाही, तर माझ्या आयुष्याला दिशा देणारी व्यक्ती आहे. खरं सांगायचं तर आज मी जो काही आहे त्यामध्ये तिचा मोठा वाटा आहे. मिठीबाई कॉलेजमध्ये ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी सिनियर होती. त्या कॉलेजच्या दिवसात इंटर कॉलेजिएट स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना पाठवण्याची जबाबदारी तिच्यावर असायची. मी मात्र तेव्हा खूप आळशी होतो. स्पर्धांमध्ये जाण्याचा कंटाळा करायचो, पण ती मला सतत प्रोत्साहन देत राहिली. नंतर मी साऊंड इंजिनिअरिंग केलं. रेकॉर्डिस्ट म्हणून काम करू लागलो. वैशालीनेच मला विचारलं, तू संगीत दिग्दर्शन का नाही करत? तिनेच मला संगीत दिग्दर्शनाकडे वळवलं. आज मी गायक, संगीतकार, दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्यामागे तिने योग्य वेळी दिलेला पाठिंबा आहे. वैशाली नसती तर कदाचित मी आजही फक्त रेकॉर्डिस्ट म्हणून काम करत असतो. सारेगमपच्या मंचावर आमचं नातं केवळ परीक्षकाचं नाहीये, तर अनेक वर्षांच्या मैत्रीचं आहे. त्यामुळे संवाद नैसर्गिक होतो. एकमेकांच्या ताकदी आणि कमतरता आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे मंचावरील आमचं ट्युनिंगही प्रेक्षकांना जाणवतं, असं अवधूत यांनी सांगितलं. पुढे सारेगमपबद्दल बोलताना अवधूत यांनी सांगितलं, माझ्यासाठी सारेगमप हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर माझ्या संपूर्ण कारकिर्दीबरोबर समांतर चाललेला प्रवास आहे. 1997 मध्ये मी हिंदी सारेगमपमध्ये स्पर्धक म्हणून होतो आणि राष्ट्रीय स्तरावर विजेता ठरलो. त्यानंतर मराठी सारेगमपच्या पहिल्या पर्वापासून मी परीक्षक म्हणून जोडला गेलो. या मंचाने मला लोकप्रियता दिली, माझी ओळख टिकवून ठेवली. या कार्यक्रमाने महाराष्ट्राला उत्कृष्ट गायक दिलेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे चांगले श्रोते घडवले. लोकांना संगीत ऐकण्याची, समजून घेण्याची आणि त्यातील बारकावे समजून ओळखण्याची सवय लागली. सारेगमप हा कार्यक्रम लोकांना जितका आवडतो, तितकंच गायिका वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्याकडून येणारं मार्गदर्शनही भावतं. तुम्हाला अवधूत गुप्ते यांचं आजवरचं आवडलेलं गाणं कोणतं, हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.